तर आत्ताची सगळ्यात मोठी बातमी, ठाकरे सेनेच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर यांची निवड झालेली आहे। आत्ताची मोठी बातमी, ठाकरे सेनेच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर यांची निवड करण्यात आलेली आहे। किशोरी पेडणेकर या कोरोना काळात मुंबईच्या महापौर राहिलेल्या आहेत, त्यांची गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे। किशोरी पेडणेकर यांनी यावेळेला त्यांचा वॉर्ड बदलून निवडणूक लढवली होती आणि चांगल्या मताधिक्याने त्या विजयी झालेल्या आहेत। शिवसेना भवनातल्या बैठकीमध्ये गटनेतेपदी त्यांची निवड झाली आहे। किशोरी पेडणेकर ठाकरे सेनेच्या नेत्या, त्यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे। ठाकरे सेनेच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर यांची निवड झाली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश पेडणेकर यांच्याकडून। गिरीश, महापौर राहिलेले आहेत मुंबईच्या किशोरी पेडणेकर आणि आताही चांगल्या मताधिक्याने विजयी झालेत, त्यांची गटनेतेपदी निवड झाली। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या बीएमसी मध्ये गटनेतेपदी आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। यानंतर आता सर्व नगरसेवकांना बेलापूरला कोकण भवन येथे घेऊन जाणार आहे। त्यानंतर त्या ठिकाणी गटस्थापन आहे तो केला जाणार आहे। किशोरी पेडणेकर सातत्याने पक्षाची भूमिका हे मांडण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। महिलांची संख्या आणि महिलांचा आवाज पालिकेत असावा या भूमिकेतून गिरीश, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट येत नाहीये, पुन्हा संपर्क साधू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर किशोरी पेडणेकर यांची ठाकरे सेनेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे।